सर्वांना नमस्कार. मी ॲडव्होकेट बालाजी फड. हा माझा दुसरा ब्लॉग आहे. पहिल्या ब्लॉगमध्ये आम्ही फोटो लोकेशनसाठी बाहेर गेलतो. बाहेर म्हणजे इथं कोणत्या लोकेशन भेटतात वगैरे गेलतो. त्यापैकी 2 होत्या. दोन्हीपैकी एकाच लोकेशनवर फोटो काढायला मिळाले तिथे. एका लोकेशनवर अलाउच केलं नाही. तर आज 26 जानेवारी निमित्त आम्ही झेंडावंदनला जात आहोत. तसं जायचं कोर्टातच होतं, पण मित्रांमुळं उशीर झाला. तर आता आम्ही इथं सिरसाळ्यातच जाणार आहोत. तर तुम्हाला तिथे शाळेवर गेल्याच्या नंतर दाखवतो की इथला झेंडावंदन कसा होतोय. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आम्ही आलो सिरसाळापासून तपोवन येथे 3 किलोमीटर अंतरावर. सिरसाळ्यामध्ये आणखीन काही तिथं झालेलं नव्हतं झेंडावंदन. तर मग आम्ही इथे विद्यार्थ्यांना पॅड बक्षीस वितरण होतं, तर आम्ही पॅड घेऊन आलेलो होतो. आणि आता इथून आम्ही इथं देवस्थान आहे तपोवनमध्ये. तर तपोवनच्या देवस्थान तुम्हाला एकदा दाखवतो. खूप मस्त आहे इथलंही. धन्यवाद. मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा, जिस्म से निकल के खून कहे तेरी मिट्टी में. हे तपोवन येथील मंदिर आहे. तर आम्ही इथं मंदिरात मध्ये आलो आहेत. मंदिर एक मिनिट तुम्हाला दाखवतो. आतमध्ये खूप मस्त आहे. देवाची मूर्ती जी आहे, पिंड महादेवाची, ती खाली आहे आतमध्ये. ते आतमध्ये हे अशा प्रकारचं मंदिर आहे. इथं जर पावसाळ्यामध्ये पाणी आलं तर देवाची जी पिंड आहे ती वर घेतात. ते खूप जुनं मंदिर आहे हे. त्यांनी गेट बंद केलेला आहे इथून. इथून एक मिनिट तुम्हाला दाखवतो. इथं इतकं खाली ते पिंड आहे. इथं पिंड दिसत असेल. ही पिंड पावसाळ्यामध्ये पूर्ण पाण्याखाली जाते. त्याच्यामुळे ते पावसाळ्याचा अंदाज बघून पूर्ण इथंच वरच घेऊन येतात. तर मित्रांनो, आम्ही तपोवन येथे बक्षीस वितरण करून वगैरे आता आम्ही वापस निघालो. तिथं तपोवनमध्ये महादेवाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निवासपूर काठी निघालो. तिथं झेंडावंदन आहे. तर तिथेही झेंडावंदन करण्यासाठी निघत आहोत. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आम्ही तपोवन येथे बक्षीस वितरण करत होतो. तर तिथं उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे इथे निवास स्कूलमधला झेंडावंदन होऊन गेलेला आहे. तर आता इथे PT चालू आहे विद्यार्थ्यांची. आणि इथे आमची शाळा आहे त्याला लहानपणीची, आम्ही ते शिकायला होतो. आता आम्ही तिघे वापस जातोय. तर मित्रांनो, हा माझा दुसराच ब्लॉग आहे. जर काही गोष्टी चुकल्या असतील तर सांभाळून घ्या. त्या गोष्टी मी नंतर करेक्शन नक्कीच करेल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण तुमच्या एका सबस्क्राईब केल्याने माझं मनोबल वाढेल आणि ही जी नवीन सुरुवात केली मी त्याला मी कंटिन्यू करेल.